नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 21 मार्च 2025। मित्रांनो, आज राज्यातील 10 ते 15 जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय, तुमच्या भागामध्ये पाऊस झालाय का ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 21 मार्च 2025। आज दुपारनंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या संपूर्ण 8ही जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील आपला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, विदर्भामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता, नागपूर शहर व आसपासच्या भागामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। तसेच या ठिकाणी भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। मित्रांनो, चंद्रपूर तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। एकंदरीत जर मराठवाडा व विदर्भाचा विचार केला तर या दोन्ही विभागामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा तुरळक ठिकाणी पाहायला मिळतोय, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या देखील पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। तसेच मित्रांनो, कोकण पट्टीमध्ये देखील आपला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळतोय। मित्रांनो, पुणे जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता ही आपल्याला कमीच वर्तवण्यात आलेली आहे। नगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता ही कमीच पाहायला मिळत आहे मित्रांनो। तसेच नाशिक, मालेगाव, जळगाव या भागामध्ये देखील हवामान आपल्याला कोरडं पाहायला मिळत आहे। हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, आपण आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।